कारुण्या वनामध्ये डोंगरात झाली, कारुण्या वनामध्ये डोंगरात झाली, तिथं विसवेला राहते माझी, तिथं विसवेला राहते माझी. सेवा त्याची वाया नाही गेली, त्या भक्तामुळे तू यार भयात, त्या भक्तामुळे यार भयात कायमची झाली. आपल्याला प्रचिती कशी भेटली? एवढे पाय तापवत का असताना एवढ्या उन्हातानात सुरा आपण येतो म्हणजे उगाच येत नाही, काहीतरी प्रचिती आपल्याला, काहीतरी समाधान आहे. आबाजी पाटलानं सेवा केली, सेवा त्याची वाया नाही गेली, त्या भक्तामुळं तू यार मळ्यात आली, यार मळ्यात कायमची झाली. कशाला झाली? कपटी वैरेच्या मोडायला खोडी, कपटी वैरेच्या मोडायला खोडी, तिथं विसरायला राहते माझी, तिथं विसरायला राहते माझी. कारुण्या वनामध्ये कारुण्या वनामध्ये डोंगरात झाली, तिथं विसरायला राहते माझी, तिथं विसरायला राहते माझी. सुन्याच्या रानात तुझा दही वास, माझे माई ग माझे सुन्याच्या रानात तुझा दही वास, सुन्याच्या रानात तुझा दही वास, सुन्याच्या रानात तुझा दही वास, त्या मातीत तुझा गंध. हे आई ग आमराई बनात आणि डेऱ्यात, आमराई बनात आणि डेऱ्यात, आमराई बनात आणि डेऱ्यात, वास तुझा होतो मंद मंद रे माऊली. सगळ्यांनाच मंदिरात जाता येत नाही, पुन्हा कुणाला मंदिरात जाता येत नाही, पुन्हा कुणाला काही मोठ्या अडचणी असतात. पण या येरमाळ्यातल्या मातीत जरी पाय ठेवला तरी येडामाईचं दर्शन झालंय. म्हणून सांगायचंय की साऱ्या ठिकाणी तू ग थोडी थोडी, साऱ्या ठिकाणी तू ग थोडी थोडी, तिथं विसरायला राहते माझी, तिथं विसरायला राहते माझी. कारुण्या वनामध्ये कारुण्या वनामध्ये डोंगरात झाली, तिथं विसरायला राहते माझी, तिथं विसरायला राहते माझी.
डोंगराला दोऱ्याचा येडा ग माये माझे हे तुझ्या डोंगराला दोऱ्याचा येडा तसं तुला घेरल भाताला सगळ्यांना प्रचिती आहे येणं पाहिजे एवढं देवस्थान वाढायला काय तोंडाची गोष्ट नाही काहीतरी आपल्या स्वतःला प्रचिती मिळाली तुझ्या डोंगराला दोऱ्याचा येडा तसं तुला घेरल भक्ताला मला अचानक निघून जाई उभी राहती तूच त्या वक्ताला तुम्ही मला बघितलंय टीव्ही मध्ये बघितलंय कुणी युट्यूबच्या माध्यमातून बघितलंय कुणी चित्रपटात गाणी ऐकली असतील कुणी मला वेगळ्या काय चॅनलला पाहिलंय कुणी कुणी लाईव्ह कार्यक्रमात पाहिलंय पण मी खऱ्या अर्थाने फक्त देवीचंच नाव घेऊन मला पाहिलं असेल मी पहिल्यांदा टीव्हीला गेलो त्यावेळेस येडाबाई निघाली माझ्याला पहिलं गाणं मी गायलं टीव्हीला येडाबाईचं कुणी जर गाणं गायलं असेल तर मी गायलं त्याचं कारण काय की उगच नाही तुझी चंदनाला गोडी उगच नाही तुझी चंदनाला गोडी तिथं